आणि मालदेव ही मॅच मात्र इन ऍक्शन मध्ये बघायला मिळते. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये 4 ओव्हरची मॅच. पंचांचा ग्रीन सिग्नल येतो या मॅचला होईल सुरुवात. आणि या सलामीची जोडी स्ट्राईक एंड वरती बॅट्समन रोहित घोडिवली आणि एलके स्टार घोडिवली आणि पहिलाच बॉल होता लॉफ्टेड हिट डीप मिड विकेट बाउंड लाईनच्या बाहेर षटकार. एलके स्टार घोडवली आणि निंबोडे या दोन्ही टीमच्या कॅप्टनला आमचा कॉल आहे की टॉस करण्यासाठी आताच या टॉस करण्यासाठी. कारण आम्ही इनिंग ब्रेकमध्ये आवाज दिला तर संपूर्ण इनिंग होऊन जाते तेव्हा तुम्ही टॉस करण्यासाठी येता. त्यामुळे आताच आवाज देतो आम्ही टॉस करण्यासाठी लगेच या. चला मॅच लगेच सुरू करा. पहिला षटकार आलाय रोहितच्या बॅटमधून. विनोदजी सुखदरे साहेबांना विनंती आहे. शाखा प्रमुख आहे डेकूचे आणि त्यांच्या शुभ हस्ते आपण टॉस करणार आहोत. बॅक टू बॅक कन्झिक्युटिव्ह हा दुसरा षटकार रोहितच्या बॅटमधून. आक्रमक रुद्र रूप धारण केलंय या मॅच मध्ये रोहित कारंदे आणि अक्षय भोईर ही सलामीची जोडी ही गारमाता कराडी टीमच्या माध्यमातून मैदानाच्या आतमध्ये. तिसरा बॉल ऑन ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न होता. अपील झाले डायरेक्ट हिट होत नाही. बॅकअप साठी खेळाडू आहेत. एकाकडून चूक दुसऱ्यानं चांगला बॅकअप दिला रन सिंगल आणि या सिंगलच्या मदतीने धावसंख्या 13 वरती पोहोचते. टॉस होतोय टॉस बॉक्स मध्ये आणि टॉस जिंकलाय. कोणी जिंकला टॉस? निंबोडे. चला निंबोडे संघ टॉस जिंकला आणि गोलंदाजीचा निर्णय घेतलाय. टॉस जिंकला आणि गोलंदाजी स्वीकारली निंबोडे टीमनं. नेक्स्ट मॅच गोडिवली आणि निंबोडे अशी आपल्याला बघायला मिळेल. 3 चेंडू 13 धावा धावफलकावरती. ओर तो विकेटनं गोलंदाज मात्र तयार झाला. हो यावेळेस मात्र एक्स्ट्रा कव्हरच्या वरतून खेळला फटका. डीप एक्स्ट्रा कव्हर सीमारेषा पार. पहिला चौकार अक्षय भोईरच्या बॅटमधून. सतरा धावा आहेत. 17 धावा धावफलकावरती. 2 चेंडूचा खेळ अजून बाकी आहे. हो चांगला बॉल आहे. यावेळेस मात्र हेलिकॉप्टर फिरवला होता. मागे चालला बॉल अडवण्याचा प्रयत्न होईल. सिंगल. एक रन इथे मिळेल. एक रनच्या मदतीने धावसंख्येत बदल. धावसंख्या 18 वरती पोहोचली. अंतिमचा एक बॉल आहे या षटकात येईल. 5 बॉल झालेत. 18 धावा खर्च केल्यात. गोलंदाज अभिषेक गोलंदाजीच्या मार्कवरती आपण पाहत आहे. पॉवर प्ले नंबर 1 पहिलं षटक आहे. 18 धावा अर्थात चांगली धावसंख्या पहिला ओव्हर मध्ये मात्र इथे उभी केली आहे ती बॅटिंग करणाऱ्या कराडे संघानं. विरा 11 गारमाता कराड या नावानं संघ मैदानाच्या आतमध्ये शेवटचा डॉट आलाय. पहिलं षटक एंड झालंय आणि 18 आहेत विदाउट विकेट कराडे टीमच्या धावा धावफलकावरती.
आकाश हा गोलंदाजच्या मार्कवरती सेकंड ओव्हरसाठी बॉलिंग करणारा मालदेव टीमकडून. उमरे टीम कॅप्टन आयोजकांशी जरा संपर्क करा. उमरे टीम कॅप्टन लगेच आहे आपण. ज्या फॉर्मॅलिटीज आहेत त्या कम्प्लीट करण्यासाठी या. पहिलाच बॉल पॅरलल स्ट्रोक आहे. 4 की 6 प्रेक्षक काय चौकार. 4 रन्स पहिल्याच बॉलवरती अक्षय भोईरच्या बॅटमधून. बावीस धावा झाल्या धावफलकावरती. दमदार बॅटिंग मात्र मैदानाच्या आतमध्ये अक्षय आणि रोहित कारंदीचे आपण पाहता. दोन्हीही ओपनिंगला आले. सलामीचे खेळाडू आहेत. बॉल तयार आहे. ओ यावेळेस मात्र उडवण्याचा प्रयत्न होता. आउटसाइड ऑफ स्टंप. चांगली गोलंदाजी. लेंथ चांगली आहे. या लेंथवरती जर गोलंदाजी झाली तर अगदी मोठ्या फटक्यांपासून वाचवला जाऊ शकतोय. डॉट बॉल पडलाय. 2 चेंडू 22. विरा 11 या नावानं संघ मैदानाच्या आतमध्ये खेळतोय. सागर मोरे टीमचे पॅकर आहेत. ओ यावेळेस चांगली गोलंदाजी. फिंगर रोल केले होते. हलक्या हाताने बॉल डिलिव्हर केला. झेलची संधी होती. आकाश या फिल्डरनं झेल ड्रॉप केलाय आणि एक चान्स मिळती आहे ती बॅटर अक्षय भोईरला. धावसंख्येत बदल. धावसंख्या झाली ती 23-23. 3 चेंडूचा खेळ बाकी आहे. 23 धावा झाल्या धावफलकावरती. अशा चान्स जर दिल्या, अशा संधी जर मिळाल्या तर हा खेळाडू फार घातक ठरू शकतो येणाऱ्या कालामध्ये. आकाश आतापर्यंत चांगली गोलंदाजी करतोय. ओव्हर द विकेटचा अँगल पंचाच्या उजव्या बाजूने. बॉल तयार आहे. हा चेंडू ओ फुल टॉस बॉल भिरकावलाय. मिड विकेटच्या वरतून षटकार. जर बॅट्समॅन लगावले तर विनोद सुखदरे आणि सागर मोरे यांच्याकडून 1,000 रुपयाचं पारितोषिक आहे. पहिला षटकार आलाय. या षटकातील 29 धावा. धावफलकावरती रोहितचा हा चेंडू मात्र सरळ ड्राईव्ह केला. मिड ऑफ कडे फिल्डर आहे तिथे, त्यामुळे धाव घेण्याचा प्रयत्नच केला नाहीये. डॉट बॉल येतोय. एक चेंडूचा खेळ दुसऱ्या षटकातील बाकी धावत झाले 29. अंतिमचा बॉल बाकी आहे. गोलंदाज तयार. हा बॉल चांगला आहे. इथे मात्र लीडिंग एज बाटकट आणि विकेट किपरच्या सुरक्षित हातामध्ये झेल कॅरी केलाय. फलंदाज बाद. पहिला झटका विरा 11 कराडे संघाला.
कराडे टीमच्या खेळाडूंना वीर I11 आई गारमाता कराडे या नावानं संघ मैदानाच्या आतमध्ये उतरला. अजय येतोय थर्ड ओव्हरसाठी गोलंदाज. 29 आहेत धावा, 14.50 रन रेटनं. त्यामुळे 2 षटकं बाकी आहेत आणि या नवीन खेळाडू मैदानाच्या आतमध्ये सचिन दाखल झाला. स्ट्राईक एंड वरती अक्षय भोईर आहे. फुल टॉस आणि फुल लॉस. पहिलाच बॉल भिरकावलाय, काऊ कॉर्नर, सीमारेषा पार, षटकार. षटकार आलाय. षटकाराच्या मदतीनं धावसंख्या 35 वरती पोहोचली आहे. पहिल्याच बॉलवरती षटकार आहे. अजय हा गोलंदाज. सुरुवात थोडी खराब झाली आहे, कारण ज्या वेळेला सुरुवात खराब होते त्यावेळेला मग पुढचे बॉल टाकण्यासाठी थोडासा प्रेशर दबाव हा गोलंदाजावरती वाढलेला असतो. आता चांगली गोलंदाजी करणं अपेक्षित आहे. अजय उर्थ विकेट. ओ आडवा बाटना मारण्याचा प्रयत्न, लाऊड अपील, परफेक्ट पकडलं स्टंपच्या मधोमध. लेग बिफोर दी विकेट, LBची विकेट, फलंदाज पात. मिळाली होती. रोशन जरूर बाद झाला, अक्षय बाद झालाय आणि सलामीचा खेळाडू सचिन मैदानाच्या आतमध्ये आहे. 2 विकेट्स मात्र गमावल्यात. पहिलाच बॉल होता, अगदी येऊ दिला बॉलला. वेट अँड वॉचची भूमिका बजावली, शेवटपर्यंत लक्ष ठेवलं. रिप्लेमध्ये आपण पाहताय, ओ क्लासिकल फटका होता. पायावरचा बॉल फ्लिक केला ऑन साईडला, मिड विकेटच्या वरतून हा चौकार. पहिलाच बॉल होता रोशनच्या बाटमधून. धावा झाल्यात 39. 3 चेंडूचा खेळ अजूनही बाकी आहे. 3 बॉल बाकी आहेत, 39 धावा धावफलकावरती. महागडी गोलंदाजी करतात सर्व गोलंदाज. 63चा प्रोजेक्ट स्कोर मात्र आपण स्क्रीनवरती पाहता. या रन रेटनं जर संघ पुढे गेला तर एवढ्या धावा बनवू शकतोय. चौथा बॉल आहे. ओ सरळ बाटा ड्राईव्ह केलाय, लॉंग ऑन रिझन मध्ये एक सिंगल. या चेंडूवरती होईल कंप्लीट आणि सिंगलच्या मदतीने टीमची धावसंख्या 40 वरती पोहोचली. 40 धावा धावफलकावरती. या षटकातील अजूनही 2 चेंडूचा खेळ मात्र बाकी आहे. 2 बॉल अजून बाकी आहेत. 2 बॉलवरती किती धावा बनवल्या जातील ते पाहणं नक्कीच महत्वाचं आहे. बॉलर मात्र तयार आहे. 5वा बॉल घेऊन अजय. राईट आर्म तो विकेट. ओ बॅट लवकर फिरवली, बॉल थोडा लेट आलाय, परंतु वाईट बॉल. उजवी यष्टी सोडून गेलेला बॉल. पंचाचा वाईटचा कॉल येतो, एक्स्ट्राचे रन. चला रिव्ह्यू घेण्यात आलाय बॉलिंग टीम कडून. तिसरे पंच आपण चेक करा. डंपर
वाईट बॉल आहे. पंचाने चेक केला आणि निर्णय तुमच्यापर्यंत पोहोचलाय. इट इज अ वाईट. त्यामुळे एक्स्ट्रा धाव कन्सिडर केली जाईल. धावा झाल्यात 41. 2 चेंडूचा खेळ या षटकातील मात्र बाकी आहे. 2 बॉल बाकी आहेत. 41 झाले टोटल. पाचवा बॉल आहे त्याच दिशेनं. बॅक टू बॅक वाईट बॉल. 2 अवांतर धावा सलगच्या इकडे मिळाल्या आणि मगाशीच रिव्ह्यू गमावलाय. एकच रिव्ह्यू होता तो वाईटसाठी तुम्ही खर्च केलाय. तो अनसक्सेसफुल असल्यामुळं तो गमावला गेलाय. इथेही थोडासा क्लोज कॉल होता. बॅक टू बॅक वाईट. डावा झाल्या धावफलकावरती त्या 42-42. एक चेंडू तिसऱ्या षटकातील मात्र बाकी आहे. चला थोडं स्पीडअप असू द्या पंच. एक बॉलचा खेळ. आपकारा 2 बॉल बाकी आहेत. हा ही वाईट बॉल आहे. 2 चेंडूचा खेळ बाकी. 42 झाले धावा. हो इथे चांगली गोलंदाजी. लीडिंग एज आणि आता सफलता मिळेल फलंदाज पात. शुभम आलाय नवीन खेळाडू मैदानाच्या आतमध्ये. एक चेंडूचा खेळ अजून या षटकातील बाकी. थोडंसं लांब लचक षटक बघायला मिळते कारण या षटकामध्ये 3 वाईट बॉल आलेत. टोटली 7 बॉल फेकलेत. हा बॉल ही वाईट बॉल आहे. 8वा बॉल फेस करतायत बॅटर. थोडीशी मागणी गोलंदाजी. एक्स्ट्राच्या धावा भरपूर खर्च केल्या. त्या धावा वाचवण्याची गरज होती. त्या धावा इथे खर्च केल्या जातात. 43 धावा झाल्या धावफलकावरती. उंब्रे टीम कॅप्टन आयोजकांशी संपर्क करा. उंब्रे टीमच्या कॅप्टनला आमची विनंती आहे. आयोजकांशी संपर्क करायचा आहे. फुल टॉस बॉल होता. झेलची संधी. चांगले प्रयत्न चांगले एफर्ट दाखवलेत परंतु झेल ड्रॉप आहे. 2 धावा इथे मिळाल्यात. 3 षटकाचा खेळ संपला आणि 3 षटकानंतर फलंदाजी करणारा वीरा 11 कराडे संघ मात्र पोहोचलाय तो 45 या धावसंख्येवरती. च्या मदतीने धावसंख्या 46 वरती पोहोचली आहे. एक षटक मात्र शेवटचं अंतिमचं बाकी आहे.
ही बॉल वाईड आहे. किती एक्स्ट्रा धावा खर्च केल्यात. विकेट किपर ही थोडासा नाराज आहे गोलंदाजांवरती, कारण मागच्या ओव्हरमध्ये काहीतरी 3 वाईड बॉल होते आणि या ओव्हरमध्ये बॅक टू बॅक 2 आलेत. 5 वाईड फेकलेत आतापर्यंत आणि त्याच दिशेला फेकलेत आउटसाईड ऑफ स्टिक वरती. राऊंड विकेट लॉफ्ट करण्याचा प्रयत्न, फटका फसला, जेलची संधी, फलंदाज बाद झाला रोशन. यावेळेस मात्र बॅक टू दी डकआउट. युवा उद्योजक आणि दमदार नेतृत्व सन्माननीय चेतनजी गंभीरराव साहेब मात्र या स्पर्धेसाठी दाखल झालेत आणि त्यांचंही या स्पर्धेच्या माध्यमातून आम्ही सहर्ष आणि मनपूर्वक हार्दिक स्वागत करतो. वेलकम आहे. सुदर्शन नवीन खेळाडू मात्र मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. 5 बॉलचा खेळ बाकी आहे. किती धावा बनवल्या जातील, किती धावांचं टार्गेट उभं राहील ते पाहणं तितकं महत्वाचं. साहिल शेवटच्या ओव्हरसाठी गोलंदाज आहे. पहिलाच बॉल, हाफ अँड पुल, पाव पंच, मिड विकेट क्लिअर करणारा हा षटकार. सुदर्शनचं चांगलं प्रदर्शन मैदानाच्या आतमध्ये. शॉर्ट ऑन पुलचा फटका होता. पॉवर हिटिंग मैदानाच्या आतमध्ये पाहिली जाते. 53 झाल्यात टोटल धावा. 4 चेंडूचा अजूनही खेळ बाकी आहे. 50 धावा कंप्लीट झाल्यात. यावेळेस मात्र ऑप्स्टिक वरती बॉल डिलिव्हर केलाय. राऊंड विकेटचा अँगल होता. अशा बोध नजरेनं फलंदाज पाहत राहिले होते. कदाचित त्यांना वाटलं की हा बॉल वाईट जातोय की काय, परंतु तसं घडलं नाहीये. डॉट बॉल आलाय. अजूनही 3 चेंडू बाकी आहेत. चांगला बॉल आहे, सरळ विकेट किपरच्या हातामध्ये विसावलाय. डॉट बॉल येतोय. बॅक टू बॅक 2 डॉट आलेत. कमालीची गोलंदाजी आहे. 2 चेंडूचा अजूनही खेळ बाकी आहे. किती धावा बनवल्या जातील, कितीचं टार्गेट उभं राहील. सुदर्शन स्ट्राईक एंड वरती खोलात टाकला बॉल. अलॉंग द कार्पेट हा फटका, सिंगल. एकच धाव इथे कंप्लीट होईल पहा. आणि आता शुभम स्ट्राईक एंड वरती आहे. 54 टोटल धावसंख्या धावफलकावरती. अंतिमचा बॉल आहे, लास्ट वन, टार्गेट सेट करणारा बॉल. त्यामुळे किती धावाचं टार्गेट उभं राहील ते पाहणंही तितकं महत्वाचं. बॉल तयार. चांगला बॉल आहे. डॉट बॉल आलाय. शेवट गोड झालाय. गोलंदाजी करणारा मालदेव टीमचा 4 ओव्हर पहिल्या इनिंगचा खेळ संपलाय. धावसंख्या बनवली वीरा 11 आई गारमाता कराडे टीमनं 54. येणारे 24 बॉल आणि 55चं टार्गेट ठेवलंय ते मालदेव टीमच्या अगेन्स्ट. रामदास शिंदे सर त्यांच्याकडे वळूया. थँक्यू. प्रथमतः धन्यवाद देतो की महामानव भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चषक 2026 या चषकाच्या समालोचनासाठी मला इथं आमंत्रित केलं गेलं आहे. 1924मध्ये जेव्हा बहिष्कृत हितकारणी सभा झाली आणि त्या सभेचं ब्रीद होतं, शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा. अर्थात संघर्ष मित्रमंडळ आयोजित डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चषक 2026
रणांचा थरार, तुंबळ युद्ध, विजयाच्या लाटा, पराभवाची ओटी, सांघिक कामगिरीचा झेंडा मिरवणारा एकमेव आखाडा छत्रपती संभाजीनगरच्या माथ्यावर डौलाने भगवा फडकवणारा एकमेव आखाडा अर्थात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरचे 2026. आणि आता सेकंड सेशनमध्ये आपण बघूया कराड 11 संघाने 54 धावा केलेल्या आहेत आणि 55 धावांचं आव्हान असेल ते मालदीव संघाला. आणि कशा प्रकारे इथे सामना फेस केला जातोय, मालदीव संघ कशा प्रकारे इथे गोलंदाजी करतोय ते येणारे वेळेस ठरवेल. बघा, कोणत्याही प्रकारे वेळेचा अपव्यय करू नका. टाईम अँड टाईड, नो वेट फॉर मॅन. सागराची भरती आणि वेळ ही कधीही कोणासाठी थांबत नसते. तर आपण वेळेचा अपव्यय करू नका, लगेचच सामना सुरू करा. ग्राउंड फील्ड अंपायर जे असतील त्यांना विनंती असेल की सामना लवकरात लवकर इथे सुरू करायचा आहे. सलामीचे फलंदाज असतील मला या सामन्यासाठी समालोचन करण्याची संधी ज्यांनी दिली मान्य श्री संदेश भगवान कांबळे, माजी उपसरपंच ग्रुप ग्रामपंचायत जांभरुंग, तसेच सौ पूजा संदेश कांबळे, विद्यमान उपसरपंच ग्रुप ग्रामपंचायत जांभरुंग, तसेच आमचे युवा उद्योजक चेतनजी गंभीरराव युनिक फॅब्रिकेशनचे प्रोप्रायटर आहेत. त्यांनी या सामन्यासाठी मला इथे संधी दिली, त्याबद्दल त्यांचं मनस्वी आभार. मयूर ऑन स्ट्राईक, विशाल ऑन नॉन स्ट्राईक. बघूया कशा प्रकारे 55 धावांचा इथे आव्हान फेलतायत ते येणारे वेळच ठरवेल. जे प्लेइंग 11मध्ये खेळाडूंच्या खुर्च्या आहेत ना, त्या आपण सर्वांनी रिकामे करायच्या आहेत. स्टेजच्या उजव्या साईडला ज्या खुर्च्या आहेत, बघा मित्रांनो, आपण आनंद लुटण्यासाठी आला आहे. आनंद घेता घेता आनंद आपण लुटायचा आहे आणि त्या खुर्च्या आपण रिकाम्या करायच्या आहेत. कृपया विनंती असेल आयोजकांतर्फे. मयूर ऑन स्ट्राईक. तसेच ज्यांनी मला या स्टेजवर बाबासाहेबांचे अनुयायी असलेले विनोद सुखदेवे सर यांनीसुद्धा मला इथे प्रमोट केलेलं आहे की बाबा तुम्ही आमच्या या रायगड जिल्ह्यासाठी मुरबाड तालुक्यासाठी करता, तसं रायगड जिल्ह्यासाठी थोडंसं समालोचन करा. आणि संधी दिल्याबद्दल ज्यांची मी वेळ घेतली त्या कॉमेंट्रेटर त्या समालोचक त्यांचे मी माफी मागतो की मी आपली वेळ घेतली. चला तर जाऊया मैदानाच्या दिशेने, पाहूया रणांचा थरार, तुंबळ युद्ध, विजयाच्या लाटा, पराभवाची ओटी, सांघिक कामगिरीचा झेंडा मिरवणारा एकमेव आखाडा अर्थात संघर्ष मित्र मंडळ आयोजित डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चषक 2026. लेट्स गो. पहिला चेंडू ओव्हर द विकेट. फुलरलेनचा चेंडू होता. चेंडू काव कॉर्नर रिजन मध्ये येतो. एक धाव घेतली, दुसरी धाव घेण्याचा कोणताही किंचितही प्रयत्न नाही, कारण अतिशय सुंदर असं क्षेत्ररक्षण या खेळाडूकडून झालेलं आहे. तब्बल मालदीव इज ऑफ द मार्क. अशा प्रकारे एक धावेने मालदीव संघाचं इथं खातं खुलतंय. मालदीव जातोय एक धावेवर. पुढील चेंडू पुल्ललेंचा चेंडू होता. यावेळेस मात्र इथं चेंडू जातोय इथे शॉर्ट स्पेअर लेगला. केवळ एका धावेवर इथे समाधान मानावं लागतंय. 55 धावांचं लक्ष घेऊन उतरलेला हा संघ मालदीव संघ.
फुलल्यांचा चेंडू होता. यावेळेस मात्र डॉट बॉलची इथे सांगता होतीये आणि कोणत्याही प्रकारे इस प्रकार से बिंदी गेंद फेकी गई आणि अशा प्रकारे इथे डॉट बॉल. जवळजवळ 14 धावांचं इथं टार्गेट आहे प्रति ओव्हर आणि इथे काहीतरी बॅट्समनला काहीतरी करिश्मा करावा लागेल. पुल्लल्यांचा चेंडू होता. पुन्हा चेंडू हवेमध्ये. इथे मात्र शॉर्ट एक्स्ट्रा कव्हरला टिपला जातोय झेल. पहिला हादरा, पहिली गच्छंती, पहिला नाद, पहिली नाद नष्टर पणत विघ्न अपशकुन लचन लटंबर, पहिले लपड, पहिले जंगट, पहिला सुंदर असा मुखडा मालदीव संघाचा दूर. आणि अशा रीतीने ते पहिलं इथे फलंदाजी इथे बाद होतोय आणि खरंच नैराश्याच्या गर्तेत गेलेला आहे मालदीव संघ. आणि पहिला जो भरोशाचा फलंदाज होता तो आता इथे मात्र बाद होतोय. तर 3,000चं इथं बक्षीस आहे. तर बघूया युवा उद्योजक सागरजी मोरे यांच्याकडनं 3,000चं इथं बक्षीस लागलेलं आहे. आकारुणी सांगे तुका आणि बक्षिसास मोकू नका असं म्हटलं जात आहे. पुढील चेंडू बघूया, येणारी वेळ ठरवेल. पुन्हा एकदा फुलल्यांचा चेंडू होता. आत्ता सुद्धा यावेळेस मात्र निर्धाव चेंडूची ते सांगता होते आणि 14 धावांचा प्रति ओव्हर आव्हान असलेला मालदीव संघ यावेळेस मात्र थोडासा बॅकफुटवर जात आहे. परंतु बघा, हरिवंशराय बच्चन यांची एक कविता आहे की लहरों से डर कर नैया पार नहीं होती, कोशिश करने वालों की कभी हार नहीं होती, कभी हार नाही होती. पुन्हा एकदा इथे मात्र टॅप केलेला चेंडू होता. इथे जातोय मात्र डीप शॉर्ट मिड विकेटला. केवळ एका धाब्यावर इथे समाधान मानावं लागतंय आणि अशा प्रकारे ते धावसंख्या पुढे सरकते, सळसळते, वळवळते, गवताला गुदगुल्या करत पुढे सरकते आणि धावसंख्या होते 3. असंख्य अशी बक्षीस इथं लागलेली आहेत. श्री वैभवजी यशवंतराव मराठा साम्राज्य संघ मुरबाड तालुका अध्यक्ष यांच्या वतीने सलग 3 षटकारांसाठी 1,111 रुपयांचं इथे बक्षीस लागलेलं आहे. धन्यवाद वैभवजी. आता मात्र हे पहिल्या षटकांची ती सांगत आहे. पहिल्या षटकांती इथे धावसंख्या होते 1/3. आता दुसरं षटक वैयक्तिक पहिलं संघाटी दुसरं षटक घेऊन येत आहेत ते शुभम. आता बघूया शुभम तुमच्या नावामध्ये शुभ असा शब्द आहे आणि बघूया शुभम कशा प्रकारे कामगिरी करते ती येणारी वेळ ठरवेल. तुम्ही कुठेही जाऊ नका, तुम्ही पाहत राहा संघर्ष मित्र मंडळ आयोजित डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चषक 2026. आयोजक आहेत मान्य श्री संदेशजी भगवान कांबळे, माजी उपसरपंच ग्रुप ग्रामपंचायत जांभरुख आणि पूजाताई कांबळे ग्रुप विद्यमान ग्रुप उपसरपंच ग्रुप ग्रामपंचायत जांभरुख. पुढील चेंडू फुलल्यांचा चेंडू होता. यावेळेस मात्र गिल्ल्या बिगले दिसला फाडणीच्या दिशा त्रिफळाचीत झालेला फलंदाज दुसरा मोठा हादरा इथे बसतोय आणि अशा प्रकारे मालदीव संघाला दुसरा हादरा. आमच्या आवाजाची काळजी घेत आहेत, तसेच प्रेक्षकांचं मनोरंजन करण्याचं काम जे करतायत ते डीजी साईलचे प्रोप्रायटर जे असतील ते. परंतु खरंच धन्यवाद तुम्हा सर्वांचं.
या स्पर्धेला आपण सहकार्य करत आहात आणि या हे मैदान ज्यांच्या नावावर आहे ते पाटील बाबा यांचं मैदान आहे आणि त्यांच्या मैदानावर या स्पर्धा सुरू आहेत. पाटील बाबा धन्यवाद. आपण या तरुण उदयोन्मुख खेळाडूंना, टीनेजर खेळाडूंना, टॅलेंडर खेळाडूंना चान्स देत आहेत त्याबद्दल धन्यवाद. पुन्हा एकदा फुल्लाल यांचा चेंडू होता, चेंडू बेरकावून दिलाय, वाघाची दहाड, फोडलाय पहाड, धावा मिळतील त्या 6. संधीचं सुवर्ण संधीचं रूपांतर चांगल्या संधीत करा. पुन्हा एकदा फुलाल यांचा चेंडू होता, चेंडू इथे मात्र एक शाखावर 2 मध्ये जात आहे, पुन्हा एकदा झेल टिपला जातोय, पुन्हा एकदा मिळतो हादरा आणि अशा प्रकारे ते मालदीव संघाला हादऱ्यावर हादरे इथे बसतायत. कदाचित गोलंदाजीचा संघ चांगली कामगिरी करत आहे, मालदीव संघ कुठेतरी कमी पडत आहेत. धन्यवाद डीजे. नवीन फलंदाज आता बघूया. आकाश, संपूर्ण विश्व ज्याने व्यापलेले आहे ते आकाश, त्या नावात आपल्या नावातच आकाश आहे. बघूया आकाश कशा प्रकारे कामगिरी करतायत. पुन्हा एकदा फुलार यांच्या चेंडूला चेंडू बेरकावून देण्याचा प्रयत्न केलाय, चेंडू जातोय बाउंड्री लाईनला, चिरात भेदात, धावा मिळतील त्या 4, 4 आणि 4. दुक्काने ही चौकार षटकार लगाएंगे, जितने आए हम जितके जाएंगे हम, असं यांचं ब्रीद आहे आकाश यांचं. पुन्हा एकदा आउटसाइड दी लेग स्टिक असा चेंडू होता. बघूया अंपायरच्या इशाऱ्याची इथे वाट बघतोय. दरम्यान एक धाव घेतली, व्हाईट बॉलचा इशारा येतोय. दरम्यान या 2 धावा इथे ऍड होत आहेत. संघाचं धावफलक जे मात्र पुढं सरकतंय, सळसळतंय, वळवळतंय आणि धावसंख्या जाऊन पोचते 15. 55 धावांचं लक्ष आहे. अजूनही 40 धावांचं आव्हान आहे मालदीव संघासमोर. बघूया मालदीव संघ प्रयत्नांची पराकाष्ठा करावी लागेल की नन्ही चिट्टी दाना लेकर 100 बार चढ़ती दीवार पर, चढ़ती है गिरती है, चढ़कर गिरना गिरकर चढ़ना, ना उसे अकड़ता है ना उसे जकड़ता है, मन का विश्वास उसकी रगों में साहस बढ़ता है, आखिर उसकी कोशिश बेकार नहीं होती, कोशिश करने वालों की कभी हार नहीं होती, कभी हार नाही होत. आणि अशा प्रकारे अजून एक हादरा बसतोय तो मालदीव संघाला. बॅटर टीमने थर्ड अंपायर विनंती असते.
येस, इट इज फेअर डिलिव्हरी. बॅट्समन इज आउट. आणि मला वाटतं सागरजी मोरे यांनी जे बक्षीस लावलेलं आहे ते बक्षिसाची अपेक्षा इथे पूर्ण होताना दिसत आहे. सागरजी मोरे युवा उद्योजक आहेत आणि त्यांच्या काइंड ऑब्झर्वेशनमध्ये हे सर्व खेळाडू खेळत आहेत. धन्यवाद तुमच्या या प्रयत्नांना, तुमच्या या बक्षिसाला त्यांच्या प्रयत्नांची जोड भेटते. याहून दुसरं आणि काय हवं. तर जाऊया मैदानाच्या दिशेने. मालदीव संघ थोड्याशा अपयशाच्या गर्तीकडे ओढला जात असताना, परंतु मित्रांनो लक्षात ठेवा, क्रिकेटचं अजूनही कोणीचे भविष्य सांगणारा कोणी अजून तयार झालेलं नाही आहे. प्रेडिक्शन करणारा कोणी तयार झालेला नाही. शेवटच्या चेंडूपर्यंत जोपर्यंत शेवटचा चेंडू पडत नाही तोपर्यंत या खेळाविषयी कोणीही काही सांगू शकत नाही. पुढील फलंदाज आहेत प्रसाद बघूया कशा प्रकारे कामगिरी करतायत. धावसंख्या जी मात्र होते ती 15 धावसंख्येवर अजूनही ही धावसंख्या 15व धावखोरे लेफ्ट हँडर आहेत. प्रसाद त्यांना गोलंदाजी करतील ते शुभम राऊंड द विकेट मारा करतायत. पुन्हा एकदा हाफ ट्रॅकर चेंडू होता. पुन्हा सजवण्याचा स्क्वेअर लेगच्या दिशेने सजवण्याचा प्रयत्न करा. एक धाव घेतली, दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न हा न करता इथे मात्र मिस होतोय. आणि अशा प्रकारे इथे मात्र रनआउटच्या रूपाने इथे मोठा हादरा बसतोय मालदीव संघाला. आणि इथे मात्र याला सुसाईड विकेट असं अक्षय आपल्या 18 पावलांचा स्टार्ट घेऊन गोलंदाजी करतील ते प्रसाद यांना बघूया. राऊंड द विकेट मारा करतील. पुन्हा एकदा हाफ ट्रॅकर चेंडू होता. चेंडू सजवण्याचा अप्पर कट करण्याचा प्रयत्न केला. वाईट बॉलचा इशारा आउटसाईड द ऑप्टिक असा चेंडू होता. आणि या चेंडूवर मात्र कोणत्याही प्रकारची धाव नाही. व्हाईट बॉलच्या अतिरिक्त धाव इथे मात्र जोडली जाते. ती धावफलक जो मात्र पुढे सरकतोय आणि धावसंख्या होते 17. पुन्हा एकदा यावेळेस मात्र मिस झालेले चेंडू विकेट किपरच्या ग्लोव्ज मधून श्री सागरजी मोरे यांच्या वतीने युवा उद्योजक आहेत. सुवर्ण संधी आहे. अक्षय आपल्या 3 बॉलवर जर 3 विकेट मिळाल्या तर युवा उद्योजक सागरजी मोरे यांच्याकडून आपणास
तब्बल 5,555 रुपयांचं इथे बक्षीस दिलं जाणार आहे. तर बघा या सुवर्ण संधीचा आपण लाभ घ्यायचा आहे. हा कारुणी सांगे तुका आणि बक्षिसास मुकू नका. बघा पण एकदा पुल्लाल्यांचा चेंडू होता. यावेळेस मात्र मिस झाला. चेंडू जातोय शॉर्ट थर्ड मॅनला. केवळ एका धाब्यावर इथे समाधान मानावं लागतं आहे आणि अशा प्रकारे इथे बाईकच्या रूपाने इथे इथे धावफलक मात्र जो मात्र पुढे सरकतोय. धावसंख्या होती 19 रन. चेंडू होता इथे मात्र स्पेल लेगच्या दिशेने चेंडू जात आहे. बघूया पिल्लू दरम्यान अतिशय उत्कृष्ट असं क्षेत्ररक्षण इथे पाहायला मिळत आहे आणि केवळ एका धाब्यावर इथे समाधान मानावं लागतंय. धावसंख्या जी मात्र जाऊन पोचते 20 धावांवर जाऊन पोचतोय मालदीव संघ. अजूनही 35 धावांचं आव्हान आहे मालदीव संघासमोर. 8 चेंडू आणि 35 धावा. बघा आता प्रयत्नांची पराकाष्ठा आपणास करावी लागणार आहे. मालदीव संघ अभिनय तो कभी नाही. पुढील चेंडू अक्षय यांचा. पुन्हा एकदा फुलरल्यांचा चेंडू. हा प्रॅका चेंडू होता. यावेळेस मात्र सजवण्यात अपयश आला आणि यावेळेस मात्र सागरजी मोरे यांची महत्वाकांक्षा इथे पूर्ण होते की काय अशी शंका आहे. परंतु सागरजी जोपर्यंत शेवटचा चेंडू पडत नाही तोपर्यंत मी सांगणारा कोणा नाही. क्रिकेटचं कोणीही सांगणारा अजूनही कोणी पैदा झाले नाही. पुन्हा एकदा मैदानाकडे जाऊया. केवळ एका धाब्यावर ते समाधान मानावं लागतंय. धावसंख्या होते 21. माझ्या समेत असलेले श्री आमचे आधारस्तंभ असलेले मान्य श्री संदेश भगवान कांबळे, माझे उपसरपंच ग्रुप ग्रामपंचायत जामरू, त्यांच्या विद्यमान पत्नी पूजाताई, तसेच आमचे चेतनदादा युनिक फॅब्रिकेशनचे प्रोप्रायटर नितीनजी इंदुराव असतील, तसेच मराठा साम्राज्य संघाचे अध्यक्ष मुरबाड तालुका वैभवजी यशवंतराव, या सर्वांचं अभिनंदन. पुन्हा एकदा यावेळेस मात्र डिस्लॉज द बेस्ट फर्निचर डिस्ट्रॉय त्रिफळाचे आणि यावेळेस मात्र गिल्डिया बिकेर्दी आणि अशा प्रकारे इथे मात्र या संघाचा अजून एक फलंदाज इथे बाद होतोय आणि यावेळेस मात्र थोडीशी उतरती कळ लागलेली दिसते, परंतु अजूनही वेळ गेलेली नाहीये. यांचं सत्य मात्र जे स्वप्न त्यांनी पाहिलं होतं ते प्रत्यक्षात येताना दिसत आहे. कारण आता जवळजवळ धावसंख्या उभारायची आहे मालदीव संघाला 34, 6 बॉल आणि 34. या जामरुंगावचे विद्यमान सरपंच प्रशांतजी खांडेकर साहेब यांचं इथं आगमन झालेलं आहे. या गावचे प्रथम नागरिक अर्थात सरपंच प्रशांतजी खांडेकर. तसेच त्यांचे चिरंजीव संदेश, तसेच त्यांचे छोटे चिरंजीव मल्हार संदेश खांडेकर यांचं सुद्धा इथं आगमन होत आहे आणि मी त्यांना विनंती करतोय आपण असं नसतं व्हायचं आहे. खांडेकर साहेब धन्यवाद, आपण इथे आलात वेळेत वेळ काढून. पुन्हा एकदा चेंडू लॉप केलेला चेंडू कॉर्नर रिजन मध्ये येतोय. इथे मात्र कठीण असा जेल सोपा करून घेतला जातोय. अजून एका विकेटचं होतं इथे पतन आणि सागरजी मोरे यांची महत्वाकांक्षा जी होती, जे स्वप्न होतं ते पूर्णत्वाच्या दिशेने इथे जाताना दिसत आहे.
ते सलग 5 षटकार मारले तर आपणास 5,000चं बक्षीस वैभवजी यशवंतराव मराठा साम्राज्य संघाचे मुरबाड तालुका अध्यक्ष यांच्याकडनं. पुन्हा एकदा आपला तसेच सिद्धेश आपणासाठी सुद्धा हॅट्रिकसाठी सुद्धा 501 रुपयांचं इथे बक्षीस दिले जात आहे. विनोदजी सुखदेव सर. सागरजी मोरे आता पुन्हा एकदा इथे विकेटचं होतं इथे पतन आणि सागरजी मोरे यांचं इथे स्वप्न मात्र उदा स्वप्न जे अगोदर पाहिलेलं असतं पूर्णत्वात येत आहे ते उदा स्वप्न त्यांचं इथे पूर्ण होताना दिसत आहेत. बघूया अजूनही वेळ गेलेला नाही. सलग 5 षटकारांसाठी इथे 5,000चं बक्षीस वैभवजी यशवंतराव मुरबाड तालुका मराठा साम्राज्य संघाचे अध्यक्ष यांच्याकडून आपणास आहेत. पुन्हा एकदा इथे टॅप केलेला चेंडू हलकासा इथे प्लेसमेंट केलेला आहे चेंडू इथे मात्र शॉट या एक्स्ट्रा कव्हरला इथे फील केलं जातं. केवळ एखादा वेळ समाधान मानावं लागतं आणि आता मात्र इथे चेंडू शिल्लक आहेत 3 चेंडूमध्ये भरपूर अशा धावा पाहिजेत आणि यावेळेस मात्र बघा अजूनही वेळ गेली नव्हती. संभाजी महाराज आणि कवी कलश यांना जेव्हा जकडलं होतं आणि औरंगजेब बोलला होता की बोल आता तुझ्या राजाची अवस्था काय, तेव्हा कवी कलश बोललं होती. वाईटसाठी रिव्ह्यू घेतलेला आहे. मराठा जे आहेत मरते पर हटते नाही आहे. बघा वाईटसाठी रिव्ह्यू घेतलेला आहे. थर्ड अंपायर आमचे चेक करतायत. Yes, it is a wide ball. Yes. पुन्हा एकदा आपले लाईनचा चेंडू होता. यावेळेस मात्र इथं डीप शॉर्ट मिड विकेटला इथे चेंडू होत आहे. केवळ एखादा वेळ दुसरी धाव घेण्याचा इथे प्रयत्न होतोय. दुसरी धाव सुद्धा इथे पूर्ण होते आणि अशा रीतीने इथे 2 धावा इथे यशस्वीरित्या पूर्ण होत आहेत. आता मात्र इथे समीकरण असेल, इक्वेशन असेल. बघा जेव्हा महाराजांना जखडून ठेवलं होतं अतिशय 300-400 किलोचं इथं बोज त्यांच्या साखळदंड होतं आणि कवी कलशांना औरंगजेब बोललं होता की बोल आता तुझा राजा काय बोलतोय, तेव्हा कवी कलश बोललं होतं हाती घोडा तोप तलवारे, हाथी घोड़ा तोप तलवारें, फौज तो तेरी सारी है पर जंजीर में जकड़ा राजा मेरा अब भी सब पे भारी है, अब भी सब पे भारी है, अब भी सब पे भारी है. म्हणून कठीण परिस्थितीमध्ये सुद्धा आपलं तन मन अतिशय अस्वस्थ होऊन देऊ नका. आणि बघूया आता पुणेच एकदा मैदानाच्या दिशेने जातोय. आपण पाहता संघर्ष मित्रमंडळ आयोजित डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चषक 2026 मान्य श्री संदेश भगवान कांबळे माजी उपसरपंच ग्रुप ग्रामपंचायत जांभरुंग तसेच सौ पूजाताई संदेश कांबळे विद्यमान उपसरपंच ग्रुप ग्रामपंचायत जांभरुंग यांच्या वतीने मला संधी मिळाली. तसेच आमचे चेतनजी गंभीरराव युनिक फॅब्रिकेशनचे प्रोप्रायटर यांनी मला इथपर्यंत आणलं, त्याबद्दल सर्वांचा मनस्वी आभार.
आणि यापुढचा जो सन्मान असेल मी विनंती करतोय युनिक फॅब्रिकेशनचे प्रोप्रायटर तसेच युवा उद्योजक श्री